भूगोलाच्या या सिरीजमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत पृथ्वीच्या अंतरंगाबाबतीमध्ये. साधारणपणे पृथ्वीची त्रिज्या ही पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत 6371 किलोमीटरची आहे. तर हे वेगवेगळे थर जर आपण बघितले तर बाह्य जो थर आहे भूकवच, त्याच्या आतमध्ये प्रावरण आणि मग गाभा. प्रावरणाचे दोन भाग, बाह्य गाभा आणि बाह्य प्रावरण आणि अंतर्प्रावरण. तर गाभ्याचे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे थर आहेत. आता जिथे ही घनता बदलते त्या ठिकाणी आपल्याला विलगता बघायला मिळतात. भूकवचामध्ये कॉन्रॅड विलगता, प्रावरण आणि भूकवचामध्ये असलेली मोहो विलगता, त्यानंतर रेपेटी विलगता जी आहे ती बाह्य प्रावरण आणि अंतर्प्रावरणामध्ये, तर बाह्य गाभा आणि अंतर्प्रावरणामध्ये असलेली गटेनबर्ग विलगता. तर दोन गाभ्यांमध्ये आपल्याला बाह्य आणि अंतर्गाभ्यामध्ये लेहमन विलगता दिसते. यापैकी बाह्य गाभा जो आहे हा द्रवरूपामध्ये आहे. हे कसा अंदाज काढला तर ज्या भूकंपाच्या लहरी आहे याच्यामधल्या द्वितीयक लहरी किंवा एस वेव्ह ज्या आहेत या द्रवरूपामधनं जात नाहीत,